हॅलो युट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. हा, आज काय करू बरं, काय करू, मला नुसता विचार पडला होता. कोथिंबीर खूप आणून ठेवली होती मुलांनी. म्हणून म्हटलं आज अशी वेगळी आणि छान आणि झटपट होणारी कोथिंबीर वडी तुम्हाला आज करून दाखवते. चला तर किचन मध्ये. कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर हवी आहे. हे बघा, स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे. आणि त्याला लागणारी चण्याचं पीठ, चण्याचं आणखीन म्हणजे बेसन आणि थोडीशी तांदळाची पिठी त्याच्यात नंतर राई, जिरं, नंतर पांढरे तीळ, नंतर आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, हे पण तिखट आहे, हे पण तिखट आहे, दोन्ही थोडं थोडं घालणार आहे. हळद आणि हिंग हे फोडणीला, आणि सगळ्यात लागणारं म्हणजे तेल. तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते. आता आपण कोथिंबीर वडी करायला घ्यायची आहे. तर प्रथम आपल्याला बेसनचा घोळ करायचा आहे. आता घोळ म्हणजे हे बघा, एवढं मी बेसन घेतलंय. बेसन घालायचं, थोडं घालते आधी, आणि त्यात तांदळाची पिठी घालायची. ही बघा थोडीच आहे. नंतर त्याच्यात लाल तिखट, हळद आणि थोडस मीठ. पाणी घेऊन याचा गोळ करायचा. एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट नाही. गोळ करायचा हा. हा बघा, गोळ तयार झाला. आता आपण फोडणी टाकूया. फोडणीला बघा, तेल टाकूया. तेल जरा गरम होऊ दे, तोपर्यंत मी हे घोळ करते जरा चांगला, कारण आपल्याला त्याच्यात शिजवायचं आहे ना. हे बघा, राई घातली, राई तडतडायला लागली की जिरं घालायचं. थोडंच घेतलंय बघा, थोडंच. आपली कोथिंबीर वडी एकदम थोडी आहे, आणि कोथिंबीर बघितलीत ना, एवढीच आहे. त्याच्यासाठी एवढं जिरं घालूया. हिंग, थोडे तीळ टाकायचे, आलं लसूण पेस्ट वाटून ठेवली आहे, लाल तिखट, हे थोडं वेगळं तिखट आहे, म्हणजे तिखट आहे, मग थोडस जास्त तिखट आहे म्हणून थोडं घालते. हळद आणि मीठ. मीठ आपण ह्याच्यात पण घातलंय ना, म्हणून आपण थोडं मीठ घालूया. आणि आता ही कोथिंबीर घालूया. हे बघा, गॅस बारीक करायचा.
आणि हा घोळ घालायचा. हा घोळ ह्याच्यामध्ये आपण शिजवायचा. ह्याला जरा वेळ लागतो. आता हे थोडं शिजू द्यावं. शिजायला जरा वेळ लागेल. गॅस मंदच ठेवायचा आणि सारखं ढवळत राहायचं, म्हणजे पीठ चिकटणार नाही खाली आणि करपणार नाही. आणि चांगला लगदा करायचा, एकदम चांगला शिजवायचं, चांगलं शिजवायचं पीठ. A few inches later. हे बघा, चांगला असा होत आलाय, चांगला चांगला लगदा करायचा. आणि मग आपण हा ताटामध्ये थापायला पाहिजे आणि मग थंड झाल्यावरती त्याचे वडी पाडायची. हे बघा होत आलंय, दिसतंय ना कसं, कलर पण छान आलाय, हिरवा आणि लाल आणि छान वाटतंय. थोडं जरा शिजू दे म्हणजे मी दाखवते. हे बघा चांगला झालाय लगदा. आता मी हे ताटात काढते. हा बघा सगळं छान झालंय बघा. असा लगदा व्हायला हवा आणि चांगलं शिजलं पण आहे. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते कसं काढायचं. ताट घेते, ताटाला जरा तेल लावायचं, हातानेच लावते. आणि गॅस बंद केला. हे बघा असं थापायचं, जितकं जाड होईल पातळ होईल. गरम आहे, गरम असतानाच थापायचं. हा चटके बसतात. हे बघा आणि जरा थंड झालं की मग त्याचे मी वडी पाडून दाखवणार आणि मग मी तळून दाखवणार आहे. हा हे बघा, One eternity later. हे बघा जवळजवळ अर्धा तास होऊन गेला. चांगलं सुकलंय. त्याच्यात मी वड्या पाडते आणि शॅलो फ्राय करून दाखवते. हे बघा हे बघा दाखवते, एक एक वडी काढून झाल्यात ना. आणि हे केलेलं आपल्याला ठेवता येतं. आपण हे करून ठेवू शकतो, म्हणजे आपण आणखीन 4 दिवसांनी तळायला घेतल्या तरी व्यवस्थित राहतात. तर एवढे मी तुम्हाला तळून दाखवते. जरा चांगले खरपूस तळू दे. डीप फ्राय पण करता येतं, पण मी आज तुम्हाला शॅलो फ्राय करून दाखवते.
थोडं खरपूस होऊ दे. बाकीचे मी ठेवून दिले, ते राहतात. कोथिंबीर वडी खराब होत नाही. हे बघा झाले आहेत खरपूस. तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते. झालेले आहेत. झाली कोथिंबीर वडी. पाहिलात ना व्हिडिओ? एकदम सोपं आहे ना. हं? तसा हे बघा किती छान. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.